स्थानीय अपराध शाखा पुलिस ने एक बड़ी कार्रवाई करते हुए 3 आरोपियों को गिरफ्तार कर उनके पास से 2 रिवॉल्वर तथा जिंदा कारतूस बरामद किए। यह तीनों ही आरोपी नांदेड़ के रहने वाले हैं तथा कुख्यात आरोपी बताए जा रहे हैं। जिले में बढ़ते अवैध व्यवसाय तथा अपराधियों पर अंकुश रखने के लिए अकोला पुलिस की ऑपरेशन प्रहार कार्रवाई चल रही है। इस कार्रवाई के तहत स्थानीय अपराध शाखा पुलिस ने मूर्तिजापुर से 3 आरोपियों को गिरफ्तार कर उनके पास से 2 रिवॉल्वर तथा कुछ जिंदा कारतूस बरामद किए। इस कार्रवाई से जिले में हड़कंप मच गया है। यह आरोपी मूर्तिजापुर में नांदेड़ से कैटरिंग का काम करने के लिए आए थे, ऐसी जानकारी पुलिस ने दी। पुलिस एक बड़ी चोरी की घटना की जांच कर रही थी। गोपनीय जानकारी के आधार पर पुलिस ने पहले नांदेड़ निवासी सूरज सोनटक्के को अपनी हिरासत में लिया। उसकी कड़ाई से पूछताछ करने के बाद उसने अपने 2 साथियों से मिलकर चोरी व डकैती की साजिश रचने की बात कबूल की। पुलिस ने आरोपी के अन्य 2 साथी नांदेड़ निवासी आतिश सूर्यवंशी तथा अभिषेक डोंगरे को गिरफ्तार कर उनके पास से 2 पिस्टल तथा 2 जिंदा कारतूस जब्त किए। पुलिस इस बात की जांच कर रही है कि इन आरोपियों ने यह रिवॉल्वर कहां से लाए और किसे दे रहे थे तथा इन आरोपियों ने कहां-कहां चोरी व डकैती की। पुलिस ने बताया कि यह तीनों ही आरोपी नांदेड़ के रहने वाले हैं तथा यह तीनों ही कुख्यात अपराधी बताए जा रहे हैं। जिला पुलिस अधीक्षक ने इस कार्रवाई को लेकर स्थानीय अपराध शाखा टीम की प्रशंसा की। अकोला जिल्ह्यामध्ये आमचं एक ऑपरेशन प्रहार सुरू आहे, ज्याच्यामध्ये विविध जे काही अवैध धंदे आहे त्याच्यावर कठोर कारवाई आमची सुरू आहे। त्याच्याच अंतर्गत एक आमची एक गुप्त माहिती आम्हाला भेटली होती। तसेच आमचा एक जबरी चोरीचा ऑफेन्स होता, रॉबरीचा, जो अनडिटेक्टेड होता। त्याच्यामध्ये आमच्या एक आरोपीचा आमचा एक शोध लावला होता, तो डिटेक्शन मध्ये, आणि तो त्याच्याकडून माहिती घेऊन तसेच आमचा एक जे काही इंटेलिजन्स आमच्याकडे होती आणि टेक्निकल सर्वेलन्स आम्ही 7-8 दिवस पासून सुरू केली होती। त्याच्यामध्ये आज एक मोठी कारवाई झाली आहे। स्थानिक गुन्हे शाखांनी एक चांगली कारवाई केली आहे। त्याच्यामध्ये आम्हाला 2 आरोपीकडून वेगळे आरोपीकडून आर्म्स भेटलेले आहे आणि 2 जिवंत कारतूस भेटलेले आहे। 2 पिस्टल रिकव्हर झालेली आहे आणि आम्ही 2 आर्म्स ऍक्टचे केसेस आता दाखल करीत आहोत। तसेच यांनी हे कुठून वेपन आणलेलं आहे, अजून कोणाला देणार होते, हे पूर्ण आमच्या आता इन्व्हेस्टिगेशन तपासामध्ये आम्ही हे करणार आहोत। आणि एक याच्यामध्ये हे सांगण्याचं पण एक आहे की हे जे आहे जे मुख्य आरोपी याच्यामध्ये आहे सूरज सोनटक्के, हे 24 वर्षाचा आहे आणि नांदेडचा आहे। हे इथे मूर्तिजापूरमध्ये आला होता काही केटरिंग सर्व्हिस मध्ये काही कामासाठी, परंतु तिथे त्यांनी काही आर्म्स सप्लाय वगैरेचं काम सुरू केला होता। जे 392 चा सुद्धा आरोपी आहे, जो आतिश सूर्यवंशी, तो सुद्धा नांदेडचा आहे। तर बाहेरून येऊन इथे यांचा जबरी चोरी करण्याचा मनस्थिती होती। लोकांना चाकूचा धाक दाखवून वगैरे जबरी चोरी करणे आहे यांचा मनामध्ये होता। हे दोघी तिघी आरोपी जे आहे, सूरज सोनटक्के, हे आतिश आणि दुसरा अभिषेक डोंगरे, हे 24 वर्षाचे आहे आणि कुख्यात आहे, म्हणजे यांच्यावर बरेच क्राईम रेकॉर्ड आहे। तर हे अटक नंतर एक चांगला म्हणजे धाक निर्माण होईल। तसेच जे काही यांची गुन्हेगारी करण्याची मानसिकता होती त्याच्यावर म्हणजे स्थानिक गुन्हे शाखांनी आणलेला आहे। मी सर्व आमचे स्थानिक गुन्हे शाखाचे जे आमचे प्रमुख आहे, सर्व कर्मचारी आहे, ज्यांनी हे चांगली टेक्निकल सर्व्हिलन्स आणि गुप्त माहितीद्वारे कारवाई केली, त्यांचा